नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत आलेलो आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच इत्थंभूत नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व माता भगिनींना असं सूचित करण्यात येते आहे की जानेवारीचा त्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला आहे आणि जर तुम्ही KYC आपली पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणारच. पण जर तुम्ही KYC पूर्ण केलेली नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. आणि विशेष माहिती ही आहे की ज्या माता भगिनींना नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांचा हप्ता मिळालेला नव्हता, त्यांच्या KYC मध्ये त्रुटी निर्माण झालेल्या होत्या, तर आणि ज्यांनी आता नव्याने KYC पूर्ण केली असेल अशा माता भगिनींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे एकूण 3 महिन्यांचे हप्ते म्हणजेच 4500 रुपये बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. लवकर जाऊन आपल्या बँक अकाउंट त्यांनी तपासून घ्यावे. आणि ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या माता भगिनींनी लवकरात लवकर आपल्या फॉर्मची KYC सायबर कॅफेवर कॅम्प्युटरवाल्याकडे जाऊन करून घ्यावी, जेणेकरून त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा लाभ लवकर मिळेल. आणि माता भगिनींना सूचना ही आहे की 31 मार्च 2026 पर्यंतच तुम्हाला KYC करण्याची मुदत शासनाने दिलेली आहे. 31 मार्च 2026 नंतर कुठल्याही प्रकारची मुदतवाढ या फॉर्मची देण्यात येणार नाही अशी शासनाने सांगितलेले आहे. ज्या माता भगिनींना इथून पुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा हप्ता हा लाभ घ्यायचा असेल त्यांनी KYC करणे आता बंधनकारक ठरलेलं आहे. जानेवारीचा हप्ता हा लवकर जमा होईल, जमा झालेलाच आहे. बहुतेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटलेला नसेल त्यांच्याच खात्यावरती 4500 रुपये येणार आहे. ज्यांना पैसे भेटलेले त्यांना डबल पैसे भेटणार नाही, याची कृपा करून नोंद घ्यावी. फक्त ज्यांना जानेवारीचे हप्ता बाकी त्यांना जानेवारीचा 1500चा मिळालाच आहे. पण ज्यांचं नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता ज्यांना भेटला नव्हता KYC पूर्ण केल्यामुळे, तर त्या माता भगिनींना सुद्धा आता 4500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.